एकदा चेतवूया, मशाली पुन्हा पेटवूया, पुन्हा एकदा चेतवूया, मशाली पुन्हा पेटवूया. वाजू दे डंका, जग सारे जिंका, विजय शंख फुंका की भान हरू दे. नाद घुमू दे, 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 नाद घुमू दे. राष्ट्र जिंकूया, महाराष्ट्र जिंकूया, होऊ दे सिंहगर्जना. पोलादी छातीचा, ध्वज काळ्या मातीचा, पोलादी छातीचा, ध्वज काळ्या मातीचा, आसमंतीने उचला. जोश नवाया उरी भिनू दे, ताही दिशा या दुमदुम दे. जोश नवाया उरी भिनू दे. काय सांगता सर, मोठ्या प्रमाणात प्रभाग क्रमांक 23 मधल्या प्रचार रॅलीला जनसागर जोडलेला आहे. एकंदरीत 30 वर्षाचं विजन घेऊन आपण नागरिकांना. प्रभाग क्रमांक 23 मधील सर्वच उमेदवार हे सक्षम उमेदवार आहेत. या संपूर्ण प्रभागामधील नागरिकांच्या समस्या जाणणारे आणि नागरिकांकरता उभे राहणारे हे सर्व त्या ठिकाणी उमेदवार जे आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढत आहेत. नवी मुंबई शहराचा विकास गेली 30 वर्ष नवी मुंबईतल्या सगळ्या जनतेने बघितलेला आहे. आज प्रत्येक प्रश्नावर, प्रत्येक विषयामध्ये नवी मुंबई शहर हे प्रगतीपथावर अग्रस्थानी आहे. नवी मुंबईतल्या जनतेचा विश्वास हा आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या दूरदृष्टीवर आणि भारतीय जनता पार्टीच्या पूर्ण कार्यावर आहे. नक्कीच मला विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 23चे सर्व उमेदवार हे प्रचंड मतानं यशस्वी होतील असा माझा ठाम विश्वास आहे. काय सांगाल सर, जर आपण बघितलं तर विकासाच्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढवली जात आहे. पुढच्या 30 वर्षांचं विजन देखील आपल्या माध्यमातून मांडण्यात आलेलं आहे. एकंदरीत नागरिकांबद्दल काय सांगाल? बाकी ह्या नवी मुंबईचा विकास सर्व नागरिकांनी बघितलेला आहे. इतर शहरांमधली कामं आणि इतर शहरांचा विकास आणि नवी मुंबईचा विकास यामध्ये फार फरक आहे. त्यामुळे ज्यांनी नवी मुंबईमध्ये खऱ्या अर्थानं नागरिकांना सर्वच विषयांमध्ये दिलासा दिला, सर्वच पायाभूत सुविधा अत्यंत सक्षम निर्माण केला, अशाच व्यक्तीला या शहरातले नागरिक त्या ठिकाणी पाठबळ देतील आणि कौल देतील असा माझा ठाम विश्वास आहे. दाही दिशा या दुमदुम दे, गरजू दे आज तोच आवाज, ऐकून हा कहे